येत्या 5 ऑगस्टला दे धक्का 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे या सिनेमाची धमाल टीम. तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी खूप 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 मनापासून स्वागत. सुरुवात मला तुमच्यापासून करायची. सो पुन्हा एकदा कॉमेडीचा तडका असणार आहे सिनेमात आणि आम्ही जवळजवळ 14 वर्षांनी वाट बघितली 14 वर्ष या सिनेमाची. तर काय सांगाल, एकंदरीत भूमिका वेगळी असणार आहे तर त्याबद्दल सांगाल आणि काय एक्साइटमेंट? दे धक्काचा पहिला भाग 2008 साली आला होता आणि तेव्हा ती एक रोड ट्रिप या स्वरूपातला सिनेमा होता. एक कुटुंब मुलीच्या स्पर्धेसाठी निघतं आणि त्या ट्रिपच्या दरम्यान एकत्र येतं. अशा पद्धतीची एक फार उत्तम संकल्पना महेश मांजरेकरांनी त्या काळात मांडली होती. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळेंनी ते डिरेक्ट केलं होतं सिनेमा आणि महाराष्ट्रामध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. किंबहुना दे धक्काच्या पहिल्या भागाने मराठी चित्रसृष्टीला एक सुखद धक्का दिला होता, कारण त्यानंतर कॉर्पोरेट निर्माते मराठीमध्ये येण्यास सुरुवात झाली होती आणि आज 14 वर्षांनंतर सुद्धा दे धक्काची क्रेज तशीच आहे. आजही आपण चॅनलवर तो नित्यनेमाने पाहणारे बरेच प्रेक्षक भेटतात आणि त्या पार्श्वभूमीवर दे धक्का 2 ची एंट्री होते आणि मधले 2 वर्ष आपली जी बिकट गेली कोविड काळामध्ये, त्यामध्ये आपण सगळेच जण थोडेसे नैराश्याच्या अधीन झालो म्हणा किंवा घरातच आपण बराच काळ काढला. तर त्यामुळे ह्या दुसऱ्या भागामध्ये कुठलंही दुःखद किंवा फार रडारड नको अशा कल्पनेतून एका फॅमिलीचा, म्हणजे ती फॅमिली सगळी वियर्ड आणि फनी आहे, तर त्यांनी फक्त मनोरंजन करावं ह्या दृष्टीने एक कथानक रचलं गेलंय आणि ते इथे तिथे नाही, चक्क लंडनमध्ये घडत आहे. त्यामुळे त्यामध्ये एक मोठा फरक आहे, कारण पहिल्या भागाच्या शेवटी त्याचा पार्ट यशस्वी होतो मशीनमध्ये, ज्याच्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे कुटुंब श्रीमंत होतं आणि सगळं कुटुंब लंडनला जातं आणि त्यावेळी समजा आपल्या देशामधला समजा बँकांचे काही लाख कोटी रुपये बुडवून पळालेला माणूस त्यांना भेटला तर, अशा कल्पनेवर आधारित असलेला हा एक अतिशय मनोरंजक सिनेमा आहे. महाराष्ट्रातील तमाम कुटुंबांनी जाधव कुटुंबांचा दे धक्का 2 पाहायला आवर्जून 5 ऑगस्टपासून जवळपासच्या चित्रपटगृहात यावं आणि नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून पाहावा. असं सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारखा हा सिनेमा आहे. पात्र तीच आहेत, निरागसता तीच आहे, रांगडे पण तेच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातली फॅमिली आहे, त्यामुळे रांगडे पण आणि तो सगळं मराठी अस्मिता, त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊनच हे कुटुंब लंडनला गेले आणि तिथे घडणारी धमाल, असं थोडक्यात या सिनेमाचं सार आहे. तर आवर्जून 5 ऑगस्टपासून सर्वांनी यावं असं वाटतंय. सर, मला वाटतं की आता तुम्ही एवढं सगळं सांगितलं जात तर तुमचा एखादा डायलॉगने सुरुवात पुढे आपण जाऊयात असं मला वाटतं. खरं तर डायलॉग 5 तारखेला तुम्ही चित्रपटगृहात येऊन पाहिलं तर त्याची जास्त मजा येईल, कारण मला नेहमी असं वाटतं की आता आपण इंटरव्ह्यू द्यायला बसलोय आणि मध्येच आपल्याला शेजारून डॉक्टर जाताना दिसला, ओ डॉक्टर जरा इंजेक्शन द्यावं, असं आपण म्हणत नाही. तर मला असं वाटतं की डायलॉगसाठी सुद्धा थिएटर्स आहेत आणि सुट्ट्या आहेत लागून आलेल्या, त्यामुळे आता शुक्रवार शनिवार रविवार नंतर पुढच्या आठवड्यामध्येही 2-3 सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे अत्यंत मनमुराद हसण्यासाठी सर्वांनी जवळपासच्या चित्रपटगृहात यावं. वा सर, तुमच्याकडे यायचंय. तुम्हाला पण आम्ही तुमची 14 वर्षांनी वाट पाहिली आणि तुम्ही तीच भूमिका जगलात लिटरली. सगळ्यात आधी आम्हाला तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे पुन्हा एकदा 14 वर्षांनंतर. तर पुन्हा भूमिकेबद्दल सांगा. भूमिका तीच आहे, फक्त तात्यांचा फेटा बदललाय, जरीचा आलाय, कपडे छान छान मोठे ओव्हरकोट पुलंचा कोट आलाय आणि कोल्हापुरी पायतान फक्त गेलं, कारण इंग्लंडला गेलो होतो म्हणून मग तिथे नायकीचे बूट आलेत. बाकी तात्यांची देशी दारूही तीच आणि अस्सल मराठमोळी आहे, शिवराळपणाही तोच आहे, त्यामुळे फरक काही नाही आहे. पोरंही तीच आहेत, मग त्याच्यामुळे आणखीन वेगळं काही होणार नाही. बाकी जी काय धमाल होते ती और आहेच आहे आणि सगळ्या पोरांच्यामुळे धमाल होते. तात्या बिचारा त्याच्यात फरफटला जातो, आणखीन काय. सिद्धू, तुझ्याकडे येते. येस, तुझं तर कॅरेक्टर नेहमीच खूप हसवतं आम्हाला आणि धमाल असणार आहे. तर सुरुवात पण तुझ्या भूमिकेविषयी आणि 14 वर्षानंतर सिनेमा पाहायला मिळणार आहे पुन्हा, तर काय सांगशील, किती एक्साइटमेंट? अरे खूप एक्साइटमेंट आहे आणि गेले 15 दिवस आमचं आयुष्य दे धक्का 2 मध्ये झालंय आणि आम्ही नेहमीच म्हणतो की दे धक्का हा आमच्यासाठी सिनेमा नाही आहे, ते एक इमोशन आहे. कारण 2008ला जो दे धक्का आला होता त्याने वैयक्तिक माझं आयुष्य तर बदललं होतं, पण इथे असणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य बदललं होतं. सिनेमाला उदंड प्रतिसाद, मायबाप रसिकांचं प्रेम
आणि एक काहीतरी वेगळीच गोष्ट घडली. त्याच्यानंतर मी माझ्या कामाला लागलो होतो. या 14 वर्षात खूप वेगवेगळी कामं केली, पण पुन्हा एकदा दे धक्का, ती फॅमिली पुन्हा एकत्र येते किंवा पुन्हा ती फॅमिली लोकांच्या मनोरंजनासाठी येते. ही कॉन्सेप्ट जेव्हा महेश सरांनी सांगितली तेव्हा खूप एक्साइटमेंट होती यार कसं होणार, आणि खूप छान पद्धतीने ती गोष्ट बनली आहे. तोच धनाजी आहे, तोच क्लेप्टोमेनिया, तोच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. पण जे सांगण्याचा मुद्दा आहे, जो तू मगाशी म्हणालीस की मकरंद सरांना की ते प्रोमोमध्ये एक डायलॉग बोलतात की डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ मराठी माणूस. एक मराठी माणूस आपल्या कुटुंबाला घेऊन जर कुठे असेल तर तो काय करू शकतो, ही एक ऑनलाईन आहे. आणि ही फॅमिली सगळी एकत्र आली, खूप काम करायला मजाही आली आहे. आणि आता 5 तारखेला म्हणजे उद्या आता सिनेमा रिलीज होतो यार, खूप एक्साइटमेंट आहे, खरंच एक्साइटमेंट आहे. आणि आम्ही म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फक्त प्रमोशनसाठी फिरतोय, थकत नाही आहोत, बोलायला थकत नाही आहोत, कारण ना ते घडतं यार. आणि एवढीच अपेक्षा आणि इच्छा आहे, जे प्रेम दे धक्काला मिळालं तेच प्रेम दे धक्का तुला. सो मेधा मॅम तुमच्याकडे येते आता. सगळ्यात आधी तुम्ही गौरीसोबत स्क्रीन शेअर केली, तुम्ही दोघांनी एकमेकींसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली आहे, त्या अनुभवाबद्दल सांगाल. आणि ही सगळी मंडळी घेऊन तुम्हाला पुढे जाताना थोडंसं म्हणजे काय सांगाल त्याबद्दल, की टीमला एकत्र घेऊन जाताना दडपण होतं की मजा होती, की काय सांगाल, त्यांच्याबद्दलचे किस्से होते की काय सांगाल याबद्दल? दडपण डेफिनेटली का असेल, म्हणजे दडपण, हे फॅमिली आहे आमची. मी ही नुसतीच मकरंद जाधवांची फॅमिली नाही आहे, ही आमची घरची पण ॲक्च्युली पण रिअल आणि रील अशी दोन्ही फॅमिली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे दडपण डेफिनेटली नव्हतं. धमाल किती सांगू तेवढी कमी आहे. म्हणजे महेश सांगतो तसं की एक जर सीन संपले की तिथे एक जर हिडन कॅमेरा ठेवला तर अजून एक तिकडे एक फिल्म बनेल, एवढी धमाल हे सगळे असल्यामुळे तिथे व्हायची. आणि गौरीबरोबर काम करताना एक अभिमान होता. ती चांगली डान्सर आहे हे तर माहिती आहे, आणि पांघरूंनी दाखवलं की ती एक चांगली अभिनेत्रीसुद्धा आहे. आणि तो एक लहानपणापासूनचं एक कोकरू आपलं आता मोठं झालं, आणि त्याचा एक डेफिनेटली अभिमान होता. आणि बाकी हे सगळे एवढे हे लोक असताना खूपच करायचं, म्हणजे सगळ्यात जास्त मस्ती कोण? सगळेच. हे तुम्हाला वाटतात तसे, हे तुम्हाला सगळे जरी मोठे वाटले तरी प्रत्येकाचं कॉमेडीचं टायमिंग काय आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आय थिंक ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि खूप एक्साइटमेंट आहे. दे धक्का 2, दे धक्का 1नी आम्हाला खूप खूप प्रेम दिलं, आणि धक्का 2 पण नक्की देईल याची खात्री आहे मला. हो, ते ट्रेलरवरनं आम्हाला वाटतच आहे गाजणार आहे सिनेमा. गौरी तुझ्याकडे येते. तू पांघरूणमध्ये स्वतःला सिद्ध केलंयस की तू खूप सुंदर अभिनेत्री आहेसच. पुन्हा एकदा सिनेमा करतेस, तो पण महेश मांजरेकरांसोबत आहे, पण आईसोबत पहिला सिनेमा करतेस. तर काय सांगशील, काय होती एक्साइटमेंट एक आईबरोबर सिनेमा, आणि ह्या भूमिकेविषयी काय सांगशील की किती चॅलेंजिंग होती? फर्स्ट ऑफ ऑल मी तर पप्पांबरोबर आधी काम केलं, आईबरोबर पण आधी काम केलं आहे काकसपचमध्ये लहानपणी. आणि असं कधी काही दडपण नव्हतंच ॲक्च्युली, तेवढं फ्री आहोतच आम्ही सगळेच. आणि सेकंड म्हणजे मला दे धक्का 2मध्येच माझा दुसराच मूवी, आणि एवढ्या मोठ्या सुपरहिट दे धक्काचा पार्ट 2मध्ये करायला मिळतं, त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे. आणि बाकी मस्त वाटतं, छान वाटतं. माझी सायली तीच सायली आहे, फक्त ती आता जरा सायली ओके, तर तीच जी दे धक्कामधली सायली तीच आहे, फक्त ती रिस्पॉन्सिबल झाली आहे, इंग्लिश बोलायला लागली आहे, वेगवेगळ्या डान्स स्टाईल शिकली आहे. सो ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि आई वडिलांना इंग्लिश बोलायला शिकवलंय तिने. ओ लिटल. सो तुझ्याकडे येते. तुझी भूमिका सगळीच म्हणजे ते अंडी म्हणा किंवा तो रांगडेपणा म्हणा, सो काय सांगशील म्हणजे यावेळी पण तेच असणार आहे की थोडंसं वेगळं असणार आहे? की त्याचा खुराक वाढलाय. पहिल्या चित्रपटामध्ये तो 12 अंडी खायचा, आता ह्या चित्रपटामध्ये त्याला बघितल्यावरती कोंबड्या जागच्या जागी अंडी देतात असं आहे. त्यामुळे त्याचा खुराक प्रचंड वाढलेला आहे. त्याच्या आईबरोबरचं नातं खूप बदललेलं आहे. म्हणजे आता इट इज नो लॉंगर सावत्र आई आणि मुलगा, बहिणीबरोबरचं वाढलेलं आहे. बाकी वडील आजोबा आणि मामाबरोबर तर त्याचं रिलेशन आधीपासून चांगलं होतंच, ते आता द्विगुणित झालेलं आहे. आणि ओव्हरऑल मॅच्युअर झाला आहे मुलगा, सपोर्टिव्ह झाला आहे टुवर्ड्स हिज फॅमिली. आणि एक म्हणतो ना आपण, एक फॅमिलीचा एक मसल पॉवर असतं, तशातला तो मुलगा आहे. सो मला एकतर परत ह्या अख्ख्या टीमबरोबर काम करून तर
ऑब्व्हियसली खूप धमाल आलीच, पण म्हणजे इट इज म्हणजे जसं सिद्धूदा म्हणाला की फक्त सिनेमा नाही आहे आमच्यासाठी, कारण की म्हणजे एकतर महेश काकांनी कुठल्याही सिनेमासाठी बोलवलं तर त्यांना लगेच अवेलेबल आपण असणंच हेच खूप आहे, आणि त्याच्यात दे धक्काचं सेकंड पार्ट येणं हे पण खूप भारी गोष्ट होती. सो ते सगळ्याच गोष्टी होत्या. सो ओव्हरऑल खूपच मजा आली हे करताना, शूट करत असताना, आणि ओव्हरऑल ह्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं भरपूर. त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस, त्यांचा एवढा सिनेसृष्टीतला एवढा मोठा अनुभव, आणि ऑब्व्हियसली महेश काकांसारखा जेव्हा एक डिरेक्टर असतो तुमच्या पाठीशी तेव्हा तुमच्या कॅरेक्टरचं 100% सोनं होतंच. सो मला खूपच भारी वाटतं ह्या सगळ्यांबरोबर काम करून, आणि विशेषतः महेश काकांबरोबर. सो आय फील व्हेरी ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज्ड की आय एम अ पार्ट ऑफ दिस व्हेरी बिग फिल्म. आणि थँक्यू सगळ्यांना, आमचे प्रोड्युसर्स यतीन जाधव आणि अमेय खोपकर दादा यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलं. सेटवरती कशाची काही कमी पडून दिली नाही. सो ओव्हरऑल खूप भारी वाटलं, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. तुमच्याकडे येते सर, हा सिनेमा जेव्हा तुम्ही निर्मिती केली तेव्हा डोक्यात काय विचार होते, म्हणजे काय थॉट्स होते, आणि आम्हाला पुढचा भाग कधी बघायला मिळणार हा प्रश्न तुम्हाला? पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की निर्मिती केली तेव्हा जेव्हा मला हा प्रोजेक्ट आला माझ्याकडे तेव्हा हा माझा पहिलाच निर्माता म्हणून चित्रपट, आणि हे खूप मी स्वतःला लकी समजतो की पहिला चित्रपट महेश सर डायरेक्ट करत आहेत, आणि एवढी एक्सपिरियन्स टीम, शिवाजी सर, मकरंद सर, सिद्धू आणि मेधा मॅम आणि गौरीला मी ॲक्च्युली मी खूप वर्षाधीचा कुटुंब चित्रपट बघितलेला, तेव्हा ती चांगली डान्सर आहे मला माहिती होतं. आणि जेव्हा हा प्रोजेक्ट आला की कास्टिंगमध्ये गौरी, आय न्यू दॅट तिचा डान्स म्हणजे लोकांना आवडणारच आहे चित्रपटात. चित्रपट हा मला आता 2 दिवसात रिलीज आहे, पण ॲज अ निर्माता मला असं काही प्रेशर नाही आहे. मला माहिती आहे लोक जे चित्रपटगृहात येतील ते लोक हसून आनंदानेच परत जातील, आणि एक समाधान आहे की माझा पहिला चित्रपट एवढा मोठा स्टारकास्ट आणि एवढे मोठे डायरेक्टर यांच्यासोबत झाला. हे माझं आयुष्यभर हे आठवणी माझ्यासोबत राहतील, आणि म्हणून त्याचा आनंद आहे मला. आणि तिसरा भाग केव्हा येईल हे आज आमच्यामध्ये नाही आहेत महेश सर, हेच सांगू शकतात तिसरा भाग केव्हा येणं, कारण हे सगळं त्यांच्या डोक्यातच. मेधा मॅमने सांगितलं तरी चालेल आम्हाला. सो आता माझ्याबरोबरच काही सहकार. हां सांगा ना सर. आमच्या या दे धक्कामध्ये आम्ही सगळे जातो जाधव कुटुंब, आणि तिथे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि राणी एलिझाबेथला सुद्धा आम्ही आमच्यात सामावून घेतो. हो, ती गंमत आहे. ओके, म्हणजे लवकरच बघायला आम्हाला पहिलं सगळ्यात परवाच. सो माझ्यासोबत माझे सहकारी काही आहेत जे तुम्हाला प्रश्न विचारायला खरं तर एक्साइटेड. सो आपण बोलवूयात सुनील घुमे सरांना. सर प्लीज या. आणि सिद्धार्थ तू ओळखलंस ना, त्यामुळे मी प्रश्न देखील सिनेमातलं मला काही जास्त कळत नाही, तर मी माझा मित्र इथे आलेला आहे सिद्धार्थ, ज्याच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो, आम्ही एकत्र वाढलो. तर सिद्धार्थने म्हणजे ॲक्टर व्हावं हा आमच्यासाठी खूप मोठा सुखद धक्का होता. कारण सिद्धार्थला आम्ही लहानपणापासून पाहिलं आहे, तो किती अतरंगी होता हे आम्ही अनुभवलेलं आहे. तर त्याने एवढा मोठा स्टार व्हावं आज मराठीमधला, हा खरोखर आमच्यासाठी सुखद धक्का आहे. मी बोलतो आता सिद्धार्थच्या वतीने. तुला सुखद धक्का आहे, मला काही अजिबात धक्का नव्हता, कारण तो लहान असताना म्हणजे गणेशोत्सव त्याला मी त्याचे डान्सेस बघितले. मायकल जॅक्सन म्हणून फेमस होता तो एवढा, तेव्हापासून त्याला पाहिलेलं आहे. त्यामुळे सुखद धक्का मला नव्हता, उलट खूप बरं वाटलं, आनंद झाला या सिद्धार्थ एवढ्या याला पोचलाय टॉपला. आणि आम्हाला देखील आनंद होतो. मला प्रश्न हाच विचारायचा आहे सिद्धार्थला की धक्के हे 2 प्रकारचे असतात, एक सुखद धक्का असतो आणि एक शॉकिंग असतो, जो एखादा धक्का तुम्हाला उद्ध्वस्त करणारा देखील ठरू शकतो. तर असा आयुष्यातला एखादा असा टर्निंग पॉईंट, असा धक्का की ज्याच्यामध्ये एक सुखद धक्का आणि एक शॉकिंग धक्का, असा कुठला आहे? सुखद धक्का मी दे धक्काचंच नाव घेईन, कारण छोटे मोठे रोल करत असताना त्याच्या अगोदर जत्रा नावाची फिल्म आली होती, बकुळा नामदेव घोटाळे नावाची फिल्म आली होती, आणि 3.5 नावाची फिल्म होती. बाकी मी सिनेमे करत होतो, केदार सरांकडे खूप काम करत होतो, किंवा लोचा झालेले माझं नाटक आलेलं ते पण गाजलं होतं, त्यांनी अवॉर्ड्स पण मिळायला सुरुवात झाली होती. पण दे धक्का हा एवढा मोठा सुखद आणि शॉकिंग दोन्ही अर्थाने असं म्हणेन
की दे धक्का ते यश हे मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं. एक सिनेमा आपला छान आहे, महेश सरांबरोबर काम करायला मिळतं आहे, महेश सरांच्या सिनेमात काम करायला मिळतं आहे. अतुल काळे मकरंद सर, अतुल काळे दादा आहे ना, अतुल काळे दादा, त्यांनी खूप मोठी फिल्डिंग लावलेली मला की मी या सिनेमात असावा. कारण काय झालेलं, मी तेव्हा शूटिंग करत होतो, यांचा काही नियम नाही आणि कधी तारखा वरखाली होत होत्या आणि पहिल्यांदा मी महेश सरांना भेटून आलो आणि महेश सर बोलले हां चांगला ॲक्टर, हां तू कर. त्याच्यानंतर काय तारखा वरखाली व्हायला लागला ना, तर माझी गडबड व्हायला लागली. तर अतुलदा खूप टेन्शनमध्ये होते, पण ते कसं तरी जमलं आणि मी या सिनेमाचा भाग झालो. हा एक सुखद धक्का होता. आणि आनंदाचा शॉकिंग धक्का असा होता की सिनेमा ज्या पद्धतीने आम्ही शूट केला, त्याच्यानंतर तो रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर मायबाप रसिक प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने त्याच्यावर प्रेम केलं, हे माझ्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं शॉकिंग होतं की अरे बाप रे. कारण असं यश मी फक्त दुसऱ्या सिनेमाच्या बाबतीत ऐकत होतो, पाहत होतो, पण ते असतं ना की विनिंग टीमचा भाग असणं हे खूप मोठं असतं. मग तो 12वा प्लेयर का असे ना, तसं मला ती फिलिंग होती की आपल्या टीमने खेळून वर्ल्ड कप जिंकला आणि मी कुठेतरी 12वा प्लेयर पोहतो त्यांच्यामध्ये. त्यामुळे दे धक्काचं प्रेम असंच आहे. आणि दे धक्का लोचा झाला रे नाटक केदार सरांचं, ज्यांनी मला नाटकाच्या बाबतीत माझा एक टर्निंग पॉईंट ठरला. आणि दे धक्का हा माझ्या फिल्मी करिअरमधला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट. थँक्यू महेश सर, आय लव्ह यू. तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सुनील. थँक्यू सुनील. सो दीक्षा आहे माझ्यासोबत, दीक्षाला बोलवते मी. तुम्हाला सगळ्यांना पहिले मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझा प्रश्न सिद्धार्थ तुला आहे. तू मांजरेकरांसोबत खूप मूवीज केले. हो. हां, त्यांच्यासोबत एखादा चित्रपट करताना फन असतं की दडपण असतं? मी नाही, ते इथे असलेल्या प्रत्येकाने महेश सरांबरोबर काम केलं आहे. पण मी खरं सांगतो, महेश सरना फिल्म मेकरून मित्र असते ना, म्हणजे मला फिल्म मेकिंगमधलं एवढं नाही कळलं. मी खरं सांगतो, मला त्यांनी एक अनुभव सांगितला लालबाग परळच्या वेळेला. करण पटेल नावाचा आमचा मित्र होता आणि तो एकदा आमच्या रेड्डी नावाच्या कॅमेरामॅनला म्हणला की रेड्डी कोणचा लेन्स लागाय. त्या लेन्स होता 100, 75 आणि मग रेड्डी त्याला सांगायचं 100 आहे, 75, मग ते कळते क्लोज आहे, वाईड आहे वगैरे. तर मी भंकसमध्ये एकदा ना, तर रेड्डी आमचा मित्र होता, तर महेश सर बाजूला असताना बोललो रेड्डी कोणचा प्रेम 100. हां, तिथं महेश सरांनी बघितलं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला बाजूला घेऊन एक गोष्ट सांगितली जी मी आयुष्यभर अजूनही लिहून ठेवली. ते म्हणाले तू कॅमेऱ्याच्या चौकटीत अडकू नकोस, तू असा नट आहेस, तू तुझं काम कर, कॅमेरा तुला आपोआप कॅच करेल. बेसिकली त्यांच्यावर दडपण नसतं, मैत्रीच असते. फक्त त्यांचं एक असतं ना की दिग्दर्शकाची एक फ्रेम असते, ती फ्रेम नटाने हलवू नये, त्याच्या फ्रेममध्ये तुम्ही ॲडजस्ट व्हा. दिग्दर्शक त्यासाठी असतो. म्हणजे एक किस्सा आहे, लालबाग परळचाच आहे. मी आणि नितीन जाधव, एक सीन आहे, तो का सीन आहे, का असं सीन आहे सगळे. आणि ते अंकुशदाच्या मागे ना एक ते हे बांधलेलं असतं, ते निघालं होतं आणि खूप उन्हात शूट करत होतं. बरं महेश सरांना सांगणार कोण, महेश सर फुल ते इंटेन्स असतात ना. तर मी आणि नितीन जाधव जीव मुठीत घेऊन सर ते अंकुशदाचे तिथं नाही. महेश सरांनी असं बघितलं, तर ते असतात ना, असं बघितलं, कट अंकुश ते त्याला बांधून गेले ते. आणि मग नितीनला आणि मला बोलले थँक्यू असं. तर म्हणजे त्यांनी आम्हाला हे शिकवलं की जे आहे ना ते आत्ता बोला. अरे मी बोललो असतो मग झालंच असं नका करू. तर त्यांच्यावर काम करताना कुठले, आणि सर्वात मोठी गोष्ट जी दे धक्काच्या निमित्ताने त्यांनी मला सांगितली होती ती म्हणजे विनोद तुझा फोर्टे आहे, पण तू विनोदी अभिनेता नाही आहेस, तू 360 डिग्री काम करू शकतोस. हे फक्त सांगितलं नाही. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय किंवा लालबाग परळ किंवा शिक्षणाच्या आईचा, त्यांच्या प्रत्येक सिनेमात त्यांनी माझ्या ह्युमरबरोबर एक ना व्यक्तिरेखा पण देण्याचं मला दिलं आहे त्यांनी, आणि त्याच्यामुळे खूप वेगळं काम करू शकतो. त्यामुळे सरांबरोबर दडपण नसतं, उलट आनंद असतो. पण एवढंच आहे की त्यांची बॅटिंग त्यांच्या पद्धतीने काम करा. आणि ते नटाला खूप म्हणजे सक्षम कधी कधी आम्ही बोलतो, जेव्हा दिग्दर्शक महेश मांजरेकर सर असतात ना, तेव्हा अर्ध काम तुमचं सोपं होतं नट म्हणतो. आणि आमचं दे धक्काच्या निमित्ताने तेच झालं, आम्हाला कॅरेक्टर पकडायलाही सोपं गेलं कारण महेश सर होते. थँक्यू. सक्षम, पुढचा प्रश्न माझा तुला आहे की या भूमिकेसाठी तू नक्कीच तयारी केली असशील, पण अंडी खायची प्रॅक्टिस केलीस का? ॲक्च्युली तेव्हा मी डाएटवरती होतो, सो ऑब्व्हियसली बॉइल्ड एग्स तेव्हा मी खूप खायचो. आणि आमच्या सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये बॉइल्ड एग्स रोज असायचे, त्यामुळे एक 4-5 तरी अटकवायचो तिकडे मी. पण मग आम्ही तर मूवीमध्ये बघितलं होतं ना की कंटिन्यू हवंच आहे, हो लागतंय, मग ते कसं होतं? ॲक्च्युली म्हणजे ऑनेस्टली एक सांगू का, जेव्हा ह्या असतात ना तेव्हा खाण्याची कधीच प्रॉब्लेम नसतो, कारण की त्या लिटरली आईसारखी काळजी घेतात सगळ्यांचीच.
त्यामुळे आम्हाला सेटवरती खायची म्हणजे चंगळ होती. त्यामुळे काही आय डिडंट मिस आउट ऑन एनिथिंग. माझा ॲपिटाईट तसाच होता. आम्हाला सारखी भूक लागलेली असायची. मग एका पुरसुंडीतनं काहीतरी यायचं, हे घ्या, असं बरंच खाल्लंय आम्ही सगळ्यांनीच. ती तुला विचारते 12 अंडी कशी एक्झॅक्टली. खरंच खाल्लीस का सिनेमात 12 अंडी की बारांनी खाल्लीस का प्रॅक्टिस करताना? 12 अंडी खाल्ली. नाही नाही. गौरी, माझा प्रश्न तुला आहे की लंडनच्या रस्त्यावर लावणी करणारी पहिली तू अशी, तुझा तो अनुभव कसा होता आणि ती फिलिंग काय आता? फर्स्ट ऑफ ऑल लंडनच्या रस्त्यावर मला माहिती नव्हतं की मला कुठे काय कसं स्ट्रीट असणार आहे, कारण ॲज अ परफॉर्मर माहिती असतं की स्टेजवर करायचं आहे, पण तिथे काय असेल कसं असेल माहिती नव्हतं. पण जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा मला खूप अप्रिशिएट केलं लोकांनी. मला ॲक्च्युली एक किस्सा आहे हा. मला तिथे एका ओल्ड मॅननी 10 पाऊंड्स पण दिले. आणि ते मी अजून पण ठेवलेत फ्रेम करून ॲज अ मेमरी, कारण मला गिफ्ट मिळालं होतं ते. सो तो एक किस्सा आहे. आणि जेव्हा लंडनच्या स्ट्रीटवर ते वेस्टर्न परफॉर्म करत होते तेव्हा त्यांच्याकडून पण मला एक रिस्पेक्ट मिळत होता मी लावणी करत असताना. खूप छान वाटलं मला. सांगू का गौरी, हा जो सगळा सिक्वेन्स जो गाण्याचा आहे तो विंडसर कॅसल आणि त्याच्या अवतीभोवती केलेला आहे. आणि तिकडे अजूनही तेच फुटपाथ म्हणजे तेच दगड आहेत आणि दगड त्या वेळेचे फ्लॅगस्टोन्स आहेत, त्याच्यावर ही नाचली आहे. अप्रतिम अनवाणी नाचलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लावणी तर आहेच आहे, प्लस हिपहॉप म्हणजे फ्युजन असं सगळं नाचलं आणि अप्रतिम केलेलं आहे. आणि खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. ते एक तुला म्हणजे लाईफ टाईमसाठी जो एक्सपिरियन्स असतो एखाद्या माणसाचा तो तुझा झाला आहे या अर्थात. सो गौरी, तुला मला एक प्रश्न, म्हणजे तुझं कौतुक करायचं आहे ॲक्च्युली. सो तू आलीस, मी बघितलं जेव्हा तुला ट्रेलर लॉन्चच्या वेळी बघितलं की तुझ्या पायाला लागले, तरी तू प्रमोशन करायचं थांबवलेलं नाहीस. यावरून तू किती कष्टाळू असं दिसतंय आम्हाला. नाही, मी कसं चान्स मिस करू सगळ्यांबरोबर. म्हणजे यांच्याबरोबर मला फिरायला मिळतं आहे, प्रमोशन करायला मिळतं आहे, कारण हे धमाल आहे, त्यांच्याकडून शिकायला पण मिळतं आहे, तर ते मला मिस नव्हतं करायचं म्हणून. थँक्यू. प्रमोशनच्या वेळेला हां, एका प्रोग्राममध्ये तिला डान्स करायचा होता म्हणून तिने बैठी लावणी केली हा पाय घेऊन. खरंच कौतुक आहे तुझं. सो पुढे प्रश्न पोपट सरांना विचारायचा आहे. पोपट सर प्लीज या. ह्या प्रश्नाचं कोणीही उत्तर देऊ शकत मी जो विचारणार आहे. राजकारणात आम्ही बरेच धक्के बघतोय, ऐकतोय आणि पचवतोय. तुमचा हा जो चित्रपट आहे त्या व्यतिरिक्त मोठा धक्का देणार आहे का तुमचा जो चित्रपट आहे? राजकारणातले धक्के आता आपल्याला इतके धक्के वाटत नाहीत. आता काही धक्का बसला तरी फार धक्का बसत नाही, कारण की पण आपला हा जो आहे तो मनोरंजनाचा धक्का आहे. आणि 2 वर्ष कोविड काळात निराश झालेल्या प्रेक्षकांसाठीचा हा सुखद धक्का आहे. वा वा वा, खरंच. माझा अजून एक तुम्हाला प्रश्न असेल. आम्ही बरेच भूमिका लहानपणापासून तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघितलेल्या आहेत, पण आम्हालाही वाटतं की अजून जरा हटके एखादी भूमिका सरांना मिळाली तर ते करण्यासाठी इच्छुक असाल का तुम्ही? रानबाजार आत्ताच नुकतीच प्रदर्शित झालेली माझी वेब सिरीज आहे, त्यात खूप हटके भूमिका केली असं बरेच जण म्हणाले. त्या अर्थी ती वेगळी झाली असावी. एकदा तुम्ही पोपटराव वेळात वेळ काढून रानबाजार बघा. यस, थँक्यू. नाही, बघायला पाहिजे तू, कारण आत्ता या तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की दे धक्का फक्त विनोदी सिनेमा नाही किंवा मकरंद सरांनी फक्त विनोदी काम केलं नाही. त्यांचा विनोद उपहासात्मक असला तरी त्याच्यात एक काहीतरी आहे दडलेलं. तर तो प्रश्न तू खरंच आत्ता मी पाहिलं त्यांचं रानबाजारमधलं काम, आणि अप्रतिम काम. म्हणजे असे मकरंद अनासपुरे तुम्हाला खूप क्वचित जे तुम्हाला पाहायचे आहेत काहीतरी वेगळं, तर मला तर त्यांना 360 डिग्री जे काम करतात ते आवडतंच. पण तुम्ही नक्की रानबाजार बघा. आणि दे धक्का 2 मधलंही काम हे फक्त विनोदी नाही आहे, तुम्हाला कळेल त्यांचं. धन्यवाद. सो पुढे गायत्री आहे माझ्यासोबत. गायत्री प्लीज ये. दे धक्का 2008 मध्ये तुफान गाजला, कारण की ती प्रत्येक सर्वसामान्याची कथा होती.
तर आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाला असं एक लिमिट असतं, पण ते पुश करावं लागतं ते लिमिट, आणि ते लिमिट जो पुश करतो तो यशाच्या पायरीवरती चढतो. तर असं आतून असं स्वतःला दे धक्का असं आपण सांगत असतो स्वतःला. तर प्रत्येकजण तुम्ही आज आपापल्या क्षेत्रामध्ये प्रतियश आहात, तर तुमचीही अशी काही दे धक्का स्टोरी असेल तर ती तुम्ही मला सांगावी. शिवाजी सर, तुम्हाला विनंती करते, तुम्ही तुमची काहीतरी स्ट्रगल स्टोरी सांगा. खरं सांगू, स्ट्रगल ज्याला म्हणतात तोच स्ट्रगल मी नाही केलं, कारण मला इतकं प्रेम आहे या सगळ्या अभिनय क्षेत्रावर आणि रंगमंच रंगभूमीपासून सुरुवात झाली आहे, त्यामुळे मला बागडायला मिळायचं. माझ्यासाठी ते बागडणं होतं. बागडणं म्हणजे वेगवेगळी मैदान आहेत. रंगभूमी हे एक वेगळं मैदान, टेलिव्हिजन एक वेगळं मैदान आहे, मोठा स्क्रीन हे एक वेगळं मैदान आहे. खेळायचं आहे मला फक्त क्रिकेटच खेळायचं आहे, मग ते मैदान कसंही असो, एन्जॉय करायचं आहे, तो गेम एन्जॉय करायचा, आणि मी सगळे एन्जॉय करत आलो. आणि बाकी गोष्टी म्हटलं की तुम्ही स्वतः जे आहात ते तुम्हाला विसरायचं आणि आपण दुसऱ्याच्या कुडीत जायचं, आणि मग ती जी गंमत आहे ना, ते तिकडे आपल्याला स्वतःला धक्का मारायला लागतो. लढबो असं आहे, ते चॅलेंज आहे की तुम्हाला ते पात्र रंगवायचं आहे, जिवंत करायचं आहे. त्यासाठी तो अट्टहास असतो की नाही मी करणारच, हीच गंमत आहे त्यात. सो पुढे माझ्यासोबत यशवंत सर आहेत. यशवंत सर, प्लीज तुम्ही या. अजून कोणाला बोलायचं होतं काय प्रश्नावर? नाही, तुम्हाला बोलायचं होतं? त्यांनी समर्पक उत्तर दिले. येस. सो यशवंत सर आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न? सर्वांना प्रथम नमस्कार. थोडा राजकारणाशी संबंधित प्रश्न आहे माझा. काल सोबत भावेंनी जे राजकारणाबद्दल त्यांचं वक्तव्य केलं त्याच्यावरती बऱ्याच स्तरातून त्यांचं कौतुकही होते आणि त्यावरती टीका पण होते. तर माझा प्रश्न असा आहे की एक कलाकार म्हणून तुम्ही राजकीय भूमिका मांडावी की न मांडावी, एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय की राजकीय भूमिका तुमचं राजकीय मत असावं की नसावं, एक कलाकार म्हणून कलाकाराला प्रत्येकाने उत्तर द्यावं. कलाकार म्हणून विचारशील तर मी माझी बांधिलकी माझ्या कलेशी आहे, बाकी अन्य जीवनात जे काय घडतं त्याच्याशी नाही. हा रंग उतरवला, कपडे बदलले, मी माझा झालो की मग माझी बांधिलकी जगण्याची, मग त्याच्यामध्ये राजकारण आलं आहे. तर त्यामुळे कलाकार म्हणून तुम्हाला विचारशील तर मला या विषयावरती काही बोलायचं नाही. तू माझ्या कलेबद्दल, माझ्या दे धक्का 2 बद्दल विचार, अगदी जेवढं पाहिजे तेवढं मी सांगेन. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण सगळे आपापल्या आयुष्यामध्ये व्यस्त असतो. प्रत्येक गोष्टीवर मग भाष्य करायला, नाही तर काय होतं, एखाद दिवशी आपण कुठल्या तरी गोष्टीवर प्रकट झालो, आधी का नाही झालात, त्याच्या आधी का नाही झालात, त्याच्या आधी का नाही झालात, तर तेव्हा तर आपल्याला माहीतच नव्हतं, तेव्हा आपल्या डोक्यातही आलं नसतं कधी आपण व्यक्त व्हावं. कलावंत म्हणून प्रत्येकाने असं करावं की आपापल्या कलेतनं व्यक्त व्हावं. मी समजा काही राजकीय सिनेमांमध्ये काम केलेलं आहे, राजकीय विषय असलेला आहे, त्यामध्ये मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणलो आहे. वेगळं म्हणण्याची मला काही गरज वाटत नाही. एक दुसरं, जेव्हा तुम्हाला असं व्यक्त व्हायचं असतं त्यावेळी तुमचा एक तर प्रचंड अभ्यास पाहिजे, तुम्हाला परिपूर्ण बोलता आलं पाहिजे, नेमकी बाजू मांडता आली पाहिजे, नेमकं म्हणणं मांडता आलं पाहिजे. बऱ्याचदा छोट्या छोट्या विधानांचा विपर्यास केला जातो, तुकड्या तुकड्यांमध्ये ते दाखवलं जातं. अलीकडच्या काळात माध्यमांचं पण हे कर्तव्य आहे की ह्या TRPची गळे कापू स्पर्धा आहे हे मान्य आहे, परंतु सवंग पत्रकारिता किती काळ करायची, त्याला आपण काहीतरी एक मर्यादा ठेवली पाहिजे. आणि आपण समाज म्हणून एकत्र आहोत, प्रत्येकाला कसले ना कसले अधिकार आहेत त्याबद्दल काय, पण मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातून आपण व्यक्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे मला समजा व्यक्तच व्हायचं आहे तर मी माझ्या सिनेमांमधनं व्यक्त व्हावं. एरवी रस्त्याने याचा त्याचा कशाला मी काय बोलायला पाहिजे, त्याची काही गरज नाही आहे, किंवा ते ऐकण्यासाठी खूप सारी मंडळी उत्सुकही नाही आहे. तर त्यामुळे आपल्याला जो विषय आहे त्याविषयी आपल्याला परिपूर्ण बोलता येते का, पूर्ण अभ्यास आहे का, ती योग्य जागा आहे का, याचे भान ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि ते भान दरवेळी राहतच असं नाही. शेवटी माणूस आहे, ती प्रक्रिया आहे. एखादा माणूस जर 2.5 तासाच्या रेल्वेमधल्या प्रवासातनं थकून भागून कर्ज स्टेशनला होतो, तुम्हाला काय वाटतं, कशाला वाटतंय त्याला, तो 2.5 तासानंतर घाम गाळत चिपटून आलेला आहे, त्याविषयी त्याला वाटत असेल ना, त्याला बाकीच्या ह्याच्याविषयी कसं वाटणार. म्हणून आपण विचारतानाही करेक्ट विचारतोय का,
आता हे जे घडलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न ऐकून मला हसू येतं. त्याला काय वाटत असेल? तो विचार घाम पुसत नाही नाही माझा असं आहे असे काही जण म्हणतात, काही जण काहीही बोलतात. तर तसं करण्याच्या ऐवजी आपण परिपूर्ण सर्वसमावेशक आणि योग्य बाकी आपली मतं जी आहेत, आता तुम्ही पर्टिक्युलरली मला जर विचारलं की ह्याविषयी तुमचं काय मत आहे, तर जे तुम्हा सर्वांचं आहे तेच माझं आहे, कारण मी पण तुमच्यातलाच एक आहे. त्यामुळे माझ्या ह्याला एक वेगळं व्यासपीठ किंवा एक वेगळं पीठ देण्याची गरज नाही आहे. तर त्यामुळे आपल्या सर्वांना जे वाटतं आहे ते तसंच आहे आणि आपण सर्वजण त्यात रिॲक्ट होत असतो. जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार आहे त्यावेळी आपण आपापल्या पद्धतीनं रिॲक्ट होतच असतो. एकदा रिॲक्ट झालं की मग तो विषय संपला असं मला वाटतं. त्यामुळे मी ही सर्वांच्या वतीनं दीर्घ उत्तर दिलं आहे, कारण ते प्रत्येकाला बोलतं करून उगाचच त्यांच्याकडनं एक वेगळं स्टेटमेंट कशाला पदरात पाडून घ्या. त्यापेक्षा आम्हा सर्वांचं असं मत आहे की कलाकारांनी स्वतःच्या कलाकृतीतून व्यक्त व्हावं. मस्त. सो स्वाती आहे, स्वाती आहे, स्वाती स्वाती आतमध्ये ये, स्वाती आतमध्ये ये, माझ्याकडे ये. स्वाती प्रश्न विचार. माझा सगळ्यांना प्रश्न आहे मोठ्याने बोल. की दे धक्का एक वन, त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर दे धक्का तू येतोय आणि ते पण त्याचं शूटिंग हे आउट ऑफ इंडिया होतं, तर सगळ्यांचा अनुभव कसा होता? काय ते लंडन, काय तो विमान प्रवास, काय ते शूटिंग, एकदम ओके. वा वा वा. प्रोमो पण मिळालाय आणि उत्तर पण मिळालं. सो पुढे तन्मय आहे माझ्यासोबत. तन्मय प्लीज ये. तन्मय ये ना, तुझी वाट बघतो आम्ही. एडिट मध्ये सगळं जाईल तुझं पटकन येणं वगैरे. क्लोज जा ना, तू पण क्लोज जा ना. मी जाऊ थोडं तू क्लोज जा जरा. तन्मय प्लीज ये. हॅलो सगळ्यांचं नमस्कार. झी 24 तासच्या या न्यूजरूममध्ये दे धक्का पार्ट 2 येतो. काय नेमकी कन्सेप्ट आहे आणि कसा होता हा सगळा प्रवास? थेट लंडनपर्यंतचा होता. कसं वाटलं? खूप छान वाटते. कॉन्सेप्ट ही घर तेच आहे. पहिल्या भागामध्ये घर गरीब आहे, त्यांचं म्हणजे एका कर्त्या पुरुषाच्या संशोधनापायी जमीन विकलं गेलेलं गरिबीतलं घर आहे. पण त्याचं शेवट अँड दे लिव्ह हॅपीली फॉर एव्हर असा झाला होता. तो भाग इंधन वाचवणारा ठरला होता आणि दुसऱ्या भागात डायरेक्ट ते सगळे श्रीमंत झालेले आहेत आणि सहकुटुंब लंडनमध्ये गेलेले आहेत. आणि तिथे गेल्यानंतर समजा या देशातून लाखो कोटी रुपये बँकांचे बुडवून पळालेल्या आरोपींपैकी एखादा जर त्यांना भेटला तर काय धमाल होईल. तर ही धमाल महेश मांजरेकरांनी दे धक्काच्या भाग 2 दे धक्का 2 मध्ये मांडण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केलेला आहे, अत्यंत मनोरंजक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे समग्र जाधव कुटुंबियांच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम कुटुंबांनी दे धक्का 2 हा चित्रपट गृहात येऊन पाहावा असं कळकळीचं आवाहन. अगदी नातवाने आजोबांच्या मांडीवर बसून पाहण्यासारखा हा चित्रपट आहे, म्हणून हे विशेष आवाहन. सो थँक्यू सर. अजून एक सहकारी आहे माझा, त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सिद्धार्थ सरांना प्रश्न विचारायचा. सिद्धार्थ मगाशी सरांनी सांगितलं की सिद्धार्थ सर लहानपणी मायकल जॅक्सन म्हणून फेमस होते. तर ऑनस्क्रीन मायकल जॅक्सन असा तुम्हाला कधी आम्हाला बघायला भेटतं, लाईक डान्स किंवा मूव्हीज त्याची वगैरे म्हणजे असं तुम्हाला झलक special बघायची फक्त का dance? किंवा झलक बघायची का? आता आम्हाला झलक बघायला आवडेल असं आमची काही हरकत नाही. आत्ताच म्हटल्याप्रमाणे डॉक्टर रस्त्यात दिसला की लगेच तुम्ही इंजेक्शन मागता का त्याच्याकडं? हे मस्त उदाहरण मला नाही आवडलंच रे. नाही मला नाही कसं आहे की माझा बेस जो आहे, जो कॉन्फिडन्स आहे स्टेजवरचा, तो महात्मा गांधी स्मृती वसाहतीमध्येच झाला आहे. त्या स्टेजवरचे सांस्कृतिक कार्यक्रम, आंबेडकर जयंती, शिवजयंती, दिवाळी, दसरा ह्याच्यात ते कार्यक्रम व्हायचे जिथे डान्स करायचो आम्ही. एकपात्री काय वेशभूषा स्पर्धा करायचो. तर त्यात मी नाचायचो. म्हणजे ॲपॅची इंडियनच्या गाण्यावर किंवा सप्तरंगी डान्स पार्टी नावाची डान्स पार्टी होती, त्यात मी नाचायचो. तर मला वाटतं हा कॉन्फिडन्स इथून आला होता. आणि शिवाजी काकांनी पण ते कुठेतरी डान्स पाहिला होता. सो ते ती डेव्हलपमेंट नाचायची कुठेतरी झाली आणि आता तो मला अभिनयात मला खूप फायद्यात होती ती गोष्ट. त्यामुळे ती झलक तुला आत्ता दाखवण्यापेक्षा ही जी माझ्या मागे जी झलक दिसते ती 5 ऑगस्टपासून ती झलक दिसेल, तो प्रॉपर एक सिनेमा असेल, तो तू बघावा.
आणि तो बघून आवडल्यानंतर तू मायकल जॅक्सन सारखा नाचावा आणि त्याचा व्हिडिओ टॅग करावा तो आम्हाला, अशी आमची इच्छा आहे. खूप सुंदर डान्स करतो Thank you. बाय द वे. म्हणूनच हा प्रश्न आला. मग तू नाचायला पाहिजे कारण आपल्या दोघांमध्ये साम्य आहे. मग आपण जुगलबंदी करूया का तुमची दोघांची इथे? डॉक्टर पण तू नक्की बघ सिनेमा. दे धक्कासाठी जेवढी उत्सुक आहे तेवढी आता ह्याची पण ह्याच्याकडून जास्त उत्सुकता आहे पिक्चरची. ट्रेलर बघून अजून उत्सुकता वाढली तर पिक्चरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू मित्रा. थँक्यू. आमच्या ट्रेलरला ही महत्वाची दाद आहे. थँक्यू. सो पुढे अजून एक मित्र आहे माझा, पुढे या आणि प्रश्न विचार. खूप वरती शुभेच्छा चित्रपटासाठी. माझा प्रश्न तुम्हाला, आपला जो पहिला चित्रपट होता तेव्हा मी पण लहान होतो, त्यावेळेच्या तुम्ही ज्या पद्धतीनं जी चोरी करण्याची स्टाईल होती ती ह्या पण ट्रेलरमध्ये पाहिली मी. ती एक भन्नाटच होती. पहिल्या ज्या चोऱ्या होत्या, ज्या चोरी केलेल्या वस्तू होत्या त्या पण एकदम खास होत्या. त्या दुसऱ्या चित्रपटात पण दिसतील. पण ही सवय तुम्हाला लहानपणी होती कशी होती? लहान वयात असताना अशा काही चोऱ्या केल्यात का? किस्सा आहे का चोरीचा काही असा एक खास किस्सा आठवणीतला? केलीयेस का? प्रत्येक लहान मुलाची सवय असते, तो पप्पांच्या खिशातून फळीवरून काय ना काय मारत असतो. त्यामुळे ती सवय होती. मी फळीवरचे पैसे चोरायचो, 5 पैसे 10 पैसे. त्याचा मारही खूप खाल्ला आहे आईचा. पण हा जो आजार आहे हे ह्या सिनेमापर्यंत मला माहीत नव्हतं की असा आजार असतो किंवा असं काही. पण हे मी या इतके दिवस आम्ही प्रमोशन करतो दे धक्का 2चं, त्यात जे माझ्या कामाचं कौतुक होतं आहे, ज्या आठवणी आहेत दे धक्काबद्दलच्या किंवा दे धक्का 2मधलं आमच्या सगळ्यांचं जे काही काम झालं ते छान होण्यामागे महेश मांजरेकर सरांचा खूप मोठा हातभार आहे. कारण ते कॅरेक्टर्स आणि ते कॅरेक्टर त्यांचा इनोसन्स ते साधे. आता ती म्हणाली की ते आम्हाला कनेक्ट होते ती फॅमिली. तर ते फॅमिली कनेक्ट होण्यासाठी साधं राहणं किंवा त्या कॅरेक्टरला साधे पण असणं किंवा ते आणणं हे आमच्यात आलं आहे ते महेश मांजरेकर सरांमुळे. त्यामुळे ते जर काम तुला आवडलं असेल त्याचं सगळं श्रेय हे महेश मांजरेकर सर. पहिल्या चित्रपटातील म्हणजे एक सरांच्या आणि तुमची जुगलबंदी जे घरी आल्यावर एक मेवणे म्हणून तुम्ही घरी येता, मेवण्याचा जो राजेशाहीचा जो थाट, ते जे डायलॉग होते ते एकदम असे कायम आठवणीत राहणारे होते. धन्यवाद. शुभेच्छा सर. थँक्यू. सर मला मेधा मॅमना प्रश्न विचारायचा आता की महेश मांजरेकर आणि तुम्ही पहिल्यांदा सिनेमात काम करणार आहात, म्हणजे आधी केलंय मे बी तुम्ही काम, पण हा सिनेमा असा असणार आहे की त्याच्यात तुम्ही फुल फ्लेश दिसणार आहात, राईट? तर सिनेमाच्या सेटवर महेश मांजरेकर सर कसे असतात आणि धाक कोणाचा असतो सेटवर, तुमचा की घरी? ऑफकोर्स तुमचाच असणार आहे धाक त्यांना. तर सेटवर कोणाला धाक असतो किंवा सेटवर महेश मांजरेकर सर कसे असतात? मगाशी मला वाटतं सिद्धूनी हे सांगितलं की महेश हा बेसिकली ही इज अ व्हेरी पॅशनेट डिरेक्टर. आणि दुसरं म्हणजे ना तो स्वतः ॲक्टर असल्यामुळे ना त्याला बरोबर कळतं की ॲक्टरकडनं काय आणि कसं काढून घ्यायचं. म्हणजे मी कधीच मला स्वतःला अजून ॲक्ट्रेस समजत नाही. मी आज जे काही आहे किंवा मी आज जी काही 4-5-6 कामं केली आहेत हे फक्त मी अजूनही सांगते की महेशनीच माझ्याकडनं ती काढून घेतली आहेत. आणि सेटवर कसा असतो ही इज फन, म्हणजे तो कट झाला तिकडे की मग मजा असते. पण जेव्हा शूटिंग चालू असतं तर तेव्हा मात्र तो त्याला त्याच्या क्राफ्टची म्हणजे एकदम कडक असतो. तर त्याच्यामुळे तेव्हा काही करून चालत नाही. पण ते कट म्हटलं की नंतर तो एकदम नॉर्मल फ्रेंड असतो. सो आम्हाला गौरीला बघायला मिळालंय सिनेमात, आम्हाला सईला कधी बघायला मिळणार आहे सिनेमात? मी आय थिंक मला वाटतं सईनी खूप इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं की तिला महेशनी हे लहानपणापासूनच शिकवलं की सिनेमा हॅज नो लँग्वेज. त्याच्यामुळे तिने आता तेलुगू केला, हिंदी केला, मराठीला तिच्या ह्याची जर स्क्रिप्ट आली तिला तर नक्कीच ती करेल. कधी करेल मला माहिती नाही, पण तिला तेवढी स्क्रिप्ट आली तर नक्की करेल ती. येस. सो आता मला सरांना आणि मकरंद सरांना आणि शिवाजी सरांना एक प्रश्न नाही विचारायचा, त्यांच्याकडनं एक ॲक्टिव्हिटी करून घ्यायची. सो मला तुमची ती झलक बघायची आहे, कारण की त्या सिनेमात ते तुमचं दोघांचं भांडण असतं, एक गोडवा असतो त्या भांडणातही थोडासा. सो ती एक काय आणि मला गाडी पळवावी लागेल तर तुम्ही ऍक्टिंग करा, असं माईक धरून ऍक्टिंग करा. जरा थोडी लिटल घेतो बरं का. ओ गोंगारी मास्टर, लिटल तुमचं लिटर चाललंय, सगळे कॅन इथं संपित का?
कॅमेरा जरी नसला तरी मी काय पोरग आहे याला बापाला सुखी ठेवायचं तर काय नाही मारायच्या मागेत लागलाय. दारू नाही पेलो तो महिलो तर नाही नाही सुखी ठेवायचं ना तर आम्हाला सुख करा आणि तुम्ही घसेवाले करीत बसा. ह्याला काय अर्थ आहे सिद्धार्थ? याला काय अर्थ? त्याला तुमचं डॉक्टर इंजेक्शन घेतलं. अजून एक प्रश्न म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे आणि जो सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतोय, काय झाडी काय डोंगर काय हाटील, हा जो मध्ये सिनेमात जो डायलॉग ऐकायला येतोय मागून, तर त्याबद्दल सांगाल? सिनेमा शूट झालाय पण हे नंतर ती महेशदांची कल्पना आहे. महेशदांनी अत्यंत शिताफीनं रचलेलं हे सगळं स्क्रिप्ट आहे आणि ते 2 वर्ष अगोदरच चित्रित झालेलं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर ते जास्त संयुक्तिक देऊ शकतील आणि आताचा जो डायलॉग आहे तो केवळ योगायोग समजावा. सो जाता जाता सगळ्यांना हाच प्रश्न की सिनेमा बघायला जाताना प्रेक्षकांनी काय अपेक्षा घेऊन जायच्या आहेत आणि बाहेर येताना काय घेऊन यायचं आहे हे सांगा. 2 वर्षाची कोविड काळाची मरगळ झटकणारा हा सिनेमा आहे. थिएटरमध्ये जायचं, मनमुराद हसायचं, भरपूर टाळ्या वाजवायच्या आणि आनंदाने तोच आनंद घरी घेऊन येऊन नैराश्य सगळं घालवून टाकायचं. मेधा मॅम. हां सगळ्यांच्या वतीने. सो ठीक आहे, थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिलात तुम्ही आणि तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा अशा आमच्या झी 24 तासकडून की हा सिनेमा हिट होणार आहे आणि याची सक्सेस स्टोरी आपण या न्यूज रूममध्ये पुन्हा करणार आहोत. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे